माझं नाव राजू आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा. मी आत्ता 12वीमध्ये शिकत आहे. माझ्या घरामध्ये आई, वडील, भाऊ आणि मी असं चौघांचं कुटुंब. वडील मात्र एका कंपनीमध्ये काम करत असत. त्यांना मिळालेल्या पगारातून आमचा घर खर्च भागत असत. एकदा मी असाच सकाळी झोपलेलो होतो. वडील ड्युटीसाठी कंपनीत नाईट शिफ्टला गेले होते. अचानक सकाळ सकाळ आमच्या घरी कॉल आला आणि तो कॉल आईने उचलला. तिकडून कोणीतरी साहेब बोलत होते, पण त्या साहेबांचं बोलणं आईचं काहीच लक्षात आलं नाही. अधूनमधून फोनचा आवाजही जात होता. म्हणून आई माझ्याकडे फोन घेऊन आली आणि म्हणाली, "अरे राजू, हा बाबांच्या कंपनीतून फोन आलाय, बघ रे कोण बोलतोय." मला तर आवाजच येईना. मी कॉल घेतला आणि फोनवर बोलू लागलो. परंतु तिकडचा आवाज ऐकून माझी पायाखालची जमीनच सरकली आणि मी पटकन कपडे घालून कंपनीकडे जायला निघालो. वाटेत जाताना मला माझा मित्र भेटला आणि मी त्याच्याकडून थोडे पैसे घेतले आणि बाबांच्या कंपनीत गेलो. बाबांच्या कंपनीत गेल्यावर वॉचमन मला बाहेर गेटवर दिसला. त्याने मला विचारलं, "तुम्ही इथे कशासाठी आला?" मी माझ्या बाबांची माहिती दिली आणि त्यांना विचारलं, "माझा बाबा कुठे?" तेव्हा त्यांनी एका कोपऱ्यात ठेवलेल्या बाकडाकडे हात केला आणि "बाबा तिथे आहेत" असं सांगितलं. मी पटकन बाबाकडे गेलो आणि बाबांना मिठी मारली. बाबा एका कोपऱ्यात उतरलेल्या अवस्थेत बसलेले होते. मी बाबांना काय झालं विचारलं, परंतु मला बाबांनी काहीही सांगितलं नाही. बाबा म्हणाले, "तू कशाला आलास? तू जा, मी इथं सगळं सांभाळतो." परंतु मी बाबाला धीर दिला आणि "मग मी आलोय ना, आता सगळं ठीक होईल." तेवढ्यात एक उंच सुटाबुटातला माणूस तेथे आला आणि म्हणाला, "हा मुलगा कोण आहे?" तेव्हा मी म्हणालो, "हे माझे वडील आहेत." "तुम्ही त्यांना असे का बसवले आहे?" मी त्यांना विचारले. तेव्हा ते साहेब म्हणाले, "तू तर एक चांगला मुलगा वाटतोय आणि तुझ्या वडिलांनी काय केले माहिती आहे का तुला?" तेव्हा मी त्यांना विचारलं, "काय झाले? तुम्ही तरी सांगाल का मला?" तेव्हा ते म्हणाले, "माझ्या केबिनमधला एक परफ्यूम त्यांनी चोरला आहे." तेव्हा लहानपणापासून आमचे बाबा आमच्यावर चांगले संस्कार करत आले आणि ते बाबा असं वागतील असं मला वाटतही नव्हतं. मी त्या साहेबांना म्हणालो, "तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझे बाबा असे वागणारच नाहीत." तेव्हा त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये नेलं आणि CCTV फुटेज दाखवला. परंतु मला काहीच कळत नव्हतं. बाबा असं काही करतील यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी त्या साहेबांना विनवणी केली की काहीतरी नक्की गोंधळ होतोय. परंतु साहेब म्हणाले, "नाही, हा परफ्यूम मी त्यांच्या जवळचा घेतलेला आहे आणि हा परफ्यूमची किंमत माहिती आहे तुम्हाला किती आहे? 4,000 रुपयांची ही बाटली आहे." तेव्हा ते साहेब नको ते माझ्या वडिलांबद्दल बोलू लागले. मी खिशातले पैसे काढले आणि त्या साहेबांच्या हातावर ठेवले आणि तेथून माझ्या बाबांना घेऊन निघालो. परंतु त्या साहेबांनी ते परफ्यूमची बाटली आणि पैसे बाबांच्या हातात मांडले आणि म्हणाले, "मला पैसे वगैरे काही कमी नाही आहे, परंतु चोरण्याचा राग आला. माझा स्टाफ असं काही करू शकतो असं माझा विश्वासच बसत नाही आणि हो, उद्यापासून तुम्ही कामावर यायचं नाही." हे शब्द ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आम्ही परफ्यूमची बाटली घेत नव्हतो तरीही ती बाटली बाबांच्या हातावर मांडली आणि मीही मग पैसे साहेबांना दिले आणि निघून आलो बाबांना घेऊन. बाबा खूप खचलेले होते. बाबा असे का वागले हे मी आज तागायत बाबांना विचारू शकलो नाही. आम्ही घरी आलो. आईला याच्यातली एकही गोष्ट मी सांगितली नाही, कारण एक मोठा मुलगा म्हणून जबाबदारी माझी होती. म्हणून मी कॉलेजला जातो असं सांगून बाहेर काम करू लागलो आणि बाबांना पैसे देऊ लागलो. बाबा आईला ते पैसे द्यायचे आणि आमचा घर खर्च भागायचा. परंतु दिवसेंदिवस बाबांची तब्येत बिघडली चालली. एक दिवस मी बाबांशी बोलत बसलो होतो आणि ते बोलणं आमचं शेवटचं ठरेल असं आम्हाला वाटलं नाही. त्यावेळेस त्यांनी मला सांगितले, "अरे तो परफ्यूम आपला छोटा मुलगा म्हणजेच माझा छोटा भाऊ बाबांकडे नेहमी हट्ट करायचा की मला छान परफ्यूम पाहिजे. परंतु सगळं भागवताना परफ्यूम घेणं कधी शक्य झाले नाही आणि ती बाटली साहेबांच्या केबिनमध्ये
कित्येक दिवस तशीच पडून होते. म्हणून माझ्या मनात आलं की मी तो परफ्यूम घेऊन आपल्या लहान भावाला देईल असे वाटले. म्हणून त्यांनी तो परफ्यूम चोरला होता आणि बाबांनी जीव सोडला. ती बाटली आम्ही आज आणल्यापासून कपाटातच ठेवली होती. कधी त्याचा वास घ्यावा असेही वाटले नाही आणि ती परफ्यूमची बाटली कधी उघडूनही बघितली नाही. बाबा गेल्यानंतर मी घराची सगळी जबाबदारी माझ्यावर घेतली आणि मी काम करू लागलो. माझ्या भावाला उच्च शिक्षण देणार एवढंच माझं स्वप्न राहिलं आणि ते स्वप्न पूर्ण केलं. स्वप्न पूर्ण केल्यानंतर तो एक मोठा साहेब झाला. मग तो गाव सोडून गावापासून शहरात गेला. मी त्याला ती परफ्यूमची बाटली दिली आणि बाबांची आठवण म्हणून तुझ्याजवळ ठेवायला सांगितले. आज तागायत तो अधूनमधून आमच्याकडे गावाकडे येतो, पण तो परफ्यूम बाबांची आठवण म्हणून तो सतत त्याच्याजवळ ठेवतो. कधी तो परफ्यूम वापरलाही नाही आणि त्याचा वासही घेतला नाही. परंतु त्या परफ्यूम नसून बाबांचा आमच्यासाठी असणारं प्रेम होतं, म्हणून आम्ही ते आज तागायत जपून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.